जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनावरून आता राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह दिसतात, मतभेद दिसतात। छगन भुजबळ आणि मुश्रीफांची परस्पर विरोधी भूमिका पाहायला मिळते। आव्हाडांकडून चुकून पोस्टर फाडले गेले असं भुजबळ म्हणतात। फक्त विरोधक आहेत म्हणून टीका करणं योग्य नाही असं भुजबळांचं म्हणणं आहे। तर माफी मागून होणार नाही, त्यांना अद्दल घडायलाच हवी असं मुश्रीफ म्हणतात। मनुस्मृतीचं दहन करायचं होतं तर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यावर फोटो छापण्याची गरज काय होती, हा सवालही मुश्रीफांनी उपस्थित केलाय। जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावनेने तिथे गेले, काही झाले असेल काही झालं असेल, पण त्यांची भावना चांगली होती की मनुस्मृती जाळली पाहिजे, त्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही। परंतु चुकून त्यांनी जे आहे बाबासाहेबांचा फोटो असलेले जे काही पोस्टर्स होते त्याचे आमचे काय होतं मला काही कळत दिसत नाही अजून, त्यांनी फाडलं असं आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर ठेवून फाडलं, काय आहे ते पण पाहिलं नाही त्यांनी आणि सगळ्यांनी जे तसंच त्याचं अनुकरण केलं। पण त्यांनी जे आहे नंतर माफी सुद्धा मागितली। मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे। तेव्हा ते आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना त्याच्यावर टीका करण्यात अर्थ नाही। जी गोष्ट आपण फाडणार आहोत आणि जाळणार आहोत त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपण जाळतोय, त्यांना फाडून टाकतोय, ती किती दुर्दैवी गोष्ट आहे। जे आपण काय करतोय याचं भान त्यांना राहिलं नाही आणि समस्त मला वाटतं सगळ्या देशवासियांचा फार मोठा अपमान यामुळे झालेला आहे। त्यांची माफी मागून ती जाणार नाही। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला तर आमच्यासारख्या अनेक लोकांना वेदना झाल्या। असं आपण काय करतोय याचं भान त्याला राहिलं नाही। प्रसिद्धीसाठी आपण एका राष्ट्रपुरुषाचा अपमान करतोय, ते भान न राहिल्यामुळं या गोष्ट झालेली आहे। त्यांना अद्दल घडण्याची आवश्यकता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।